नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण बटाटा वापरून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय. रेसिपी अतिशय झटपट अशी तयार होते. चला मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. सर्वप्रथम इथे आपल्याला एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे. बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर बटाटा आपल्याला किसण्याने अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे. अगदी पातळसर स्वरूपामध्ये आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे. पहा अशा स्वरूपाचा बटाट्याचा किस तयार होतो आहे. डायरेक्ट आपण पाण्यामध्ये किसून घेतोय जेणेकरून बटाटा काळा किंवा लाल पडणार नाही. संपूर्ण बटाटा आपण अशा पद्धतीने किसून घेऊयात. पहा इथे आपण हा संपूर्ण बटाटा व्यवस्थित असा किसून घेतलेला आहे. अगदी पातळसर स्वरूपाचा आपण किस बनवलेला आहे. आता याला थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून देऊया. याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. तोपर्यंत इथे आपण काही भाज्या चिरून घेऊया. इथं मी घेतलेला आहे कोबी, शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. या सर्व भाज्या आपल्याला अगदी बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. भरपूर अशा भाज्या घातल्यामुळे आपला पदार्थ आणखीनच पौष्टिक असा बनणार आहे. लहान मुले जर भाज्या खात नसतील ना तर त्यांना असा भरपूर भाज्या घातलेला पदार्थ नक्की बनवून द्या. तर इथे मी या भाज्या घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरू शकता. सर्व भाज्या मात्र आपल्याला अगदी बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. कांदा चिरून घेऊया. अगदी बारीक बारीक असा आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण कोबी चिरायला घेऊया. तर जेवढा पाहिजे तेवढा कोबी मी इथे कट करून घेते. कोबी आपल्याला उभ्या आकारामध्ये अगदी पातळसर असा चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कोबी असा सुट्टा म्हणजे मोकळा करून घ्यायचा. आता शिमला मिरचीसुद्धा जेवढी पाहिजे तेवढी कट करून घेऊया. बारीक बारीक चिरून घ्यायचे. सर्व भाज्या चिरून घेतल्या. किसलेला बटाटा होता त्यामधलं पाणी व्यवस्थित पिळून काढलेलं आहे. आता यामध्ये ज्या आपण सर्व चिरलेल्या भाज्या आहेत ना त्या घालायच्या आहेत. पाहू शकता मस्त जास्त भाज्या वापरून आजचा आपला पौष्टिक असा पदार्थ तयार होणार आहे. सर्व भाज्या आपण किसलेल्या बटाट्यामध्ये घातलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. जसे की थोडीशी हळद घालूया. 1 छोटा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 छोटा चमचा जिरे, ओवा घालायचा, कसुरी मेथी टाकायची, थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. सर्व मसाले यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मीठही आपण यामध्ये घातलेलं आहे. यामुळे या भाज्यांना पटकन भरपूर असं पाणी सुटतं. पहा आपण हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊया. हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे आणि इथे तुम्ही पहा भाज्यांना किती भरपूर असं पाणी सुटायला लागलेलं आहे. अशा पद्धतीने भाज्याला पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे तांदळाचे पीठ. इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता गरजेप्रमाणे थोडं थोडं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर यामध्ये आपल्याला थेंबभर सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही. जे काही भाज्यांना पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच आपल्याला हे तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे. थोडं थोडं करत आपण पीठ घालूया आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. मध्यम अशा स्वरूपाचं हे मिश्रण तयार होईल इतपतच आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला याची कन्सिस्टन्सी लक्षात येईल. तर पाहू शकता तुम्ही अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण म्हणजे हे पीठ तयार झालेलं आहे आणि अर्ध्या वाटीपैकी 1-2 चमचे पीठ शिल्लक राहिलेलं आहे. बाकी सर्व पीठ आपण यामध्ये वापरलेलं आहे आणि अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. पहा याची अशा स्वरूपाची कन्सिस्टन्सी आहे. आता लगेचच हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि तयार केलेलं मिश्रण थोडंसं हातावरती घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गोळा बनवून याचे टिक्के बनवून घ्यायचे. तर ह्या ज्या टिक्क्या आहेत ना त्या आपल्याला जराशा पातळसर बनवून घ्यायच्या आहेत. हातावरती थोड्याशा अशा प्रेस करून घ्यायच्या, थापून घ्यायच्या. म्हणजे काय होतं ह्या टिक्क्या आपण जेव्हा भाजायला घेऊ ना तेव्हा पटकन असं यामधल्या भाज्या आहेत त्या शिजल्या जातात. कच्चा बटाटा आहे तो सुद्धा शिजला जातो. त्यामुळे आपण या टिक्की थोड्याशा पातळसर स्वरूपामध्ये बनवून घेऊया.
मध्यम आकाराच्या आपल्याला या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आता हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही नक्कीच मानता येतील। पहा, अशा पद्धतीने आपण मध्यम आकाराच्या उरलेल्या सर्व टिक्कीज बनवून घेऊया। अतिशय झटपट अशी होणारी आपली आजची ही रेसिपी आहे। भरपूर भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे ती तितकीच पौष्टिकही आहे। महत्त्वाचे म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होते आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होते। खायलाही तितकीच चविष्ट लागते। सर्व टिक्की आपण बनवून घेतल्या। आता आपल्याला या टिक्की भाजून घ्यायच्या आहेत। गॅसवरती तवा ठेवायचा, त्याला तेल लावून घ्यायचं। तयार केलेल्या सर्व टिक्की आपण तव्यावरती ठेवून देऊयात। याला तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता, परंतु आपल्याला भरपूर पौष्टिक बनवायचं असेल तर कमीत कमी तेलामध्ये आपण याला भाजून घेऊया। सर्व टिक्की आपल्याला तव्यावरती ठेवायच्या आहेत आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे। म्हणजे मध्यम गॅसवरती या टिक्की भाजल्या तर त्यामधल्या ज्या भाज्या आहेत त्या आतमधून व्यवस्थित शिजल्या जातात। जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवली ना, ह्या पटकन बाहेरून भाजल्या जातात, परंतु आतमधून कच्चं राहू शकतं। त्यामुळे आपल्याला मध्यम गॅसवरती याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता वरून थोडंसं तेल सोडूया। एक 3-4 मिनटं आपल्याला व्यवस्थित त्याला एका बाजूने भाजून घ्यायचं आहे। एक 4 ते 5 मिनटं झालेली आहेत। आता आपण याला पलटून घेऊया। सर्व टिक्की आपण पलटून घेऊया। तर पहा, यामधले काही ज्या टिक्की आहेत ना, त्या व्यवस्थित खालून भाजलेल्या गेलेल्या आहेत आणि काही भाजायच्या बाकी आहेत, थोड्याशा कमी भाजलेल्या आहेत। त्यामुळे आपण ह्या सर्व टिक्की पलटून घेऊया। जशा जशा भाजल्या जातील तसं अलटी पलटी करून आपल्याला या टिक्की दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत। ह्या टिक्की बघा, तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। भरपूर भाज्या घातलेल्या आहेत। जर तुमच्या मुले भाज्या खात नसतील ना, तर त्यांना अशी पौष्टिक टिक्की तुम्ही टिफिनसाठी नक्की ट्राय करून पहा। लहान मुले आवडीने खातील, इतक्या चविष्ट बनतात। एका बाजूने भाजून घेतलं की आता आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। पहा, इथे आपलं सर्व टिक्की दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशा भाजलेल्या आहेत। मध्यम गॅसवरती आपण छान अशा सर्व टिक्की भाजून घेतलेल्या आहेत। आता लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। पाहू शकता, मस्त अशी आपली टिक्की भाजली गेलेली आहे। कलरही खूप छान आलेला आहे। आता लगेच आपण या टिक्की काढून घेऊया। अतिशय झटपट अशा आपल्या या पौष्टिक व्हेज टिक्की तयार होतात। याला तुम्ही असंच खाऊ शकता किंवा सॉससोबत सर्व करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता। चवीला खूपच छान लागतात। ही टिक्की मी तुम्हाला तोडूनही दाखवते। पहा, आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। यामधील भाज्यासुद्धा छान अशा शिजलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा ही पौष्टिक अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा। जरासुद्धा आवडली असेल ना, एक लाईक नक्की करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा। त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। चला तर मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन अशा युनिक रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा। आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद। चला मग, बाय बाय।